राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबतचा तिढा आज सुटण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज अमित शहांची भेट घेणार। विनोद तावडे आणि अमित शहांची भेट। राज्यातल्या मुख्यमंत्री पदासंदर्भात तावडे आणि शहांमध्ये चर्चा। मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मसुरी दौऱ्यावर। नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार, त्यामुळे राज्याबाबतची बैठक रात्री होण्याची शक्यता। दिल्लीत अमित शहांसोबतच्या बैठकीत एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ठरणार। अजितदादांची माहिती। या बैठकीत मंत्र्यांबाबतचा फॉर्म्युला ठरणार का, ते पाहणं महत्त्वाचं। मुख्यमंत्री पदाबाबत मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। सत्ता स्थापनेसाठी आमच्यामुळे कोणतीही अडचण होणार नसल्याचं मोदींना कळवल्याचीही शिंदेंची माहिती। कोणतीही नाराजी नाही, एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद घेत स्पष्टोक्ती। आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत। नाराजीवर एकनाथ शिंदेंची माध्यमांना प्रतिक्रिया। वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचं पालन करत एकनाथ शिंदेंनी एक प्रगल्भ उदाहरण ठेवलं, याचा प्रचंड अभिमान वाटतो। खासदार श्रीकांत शिंदेंची वडिलांसाठी खास पोस्ट। दिल्लीतून दबाव असल्यामुळे शिंदेंनी माघार घेतली असावी, नाना पटोलेंचा दावा। तर भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्री पदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात, त्यामुळे वेगळं काही होतं का पाहावं लागेल, पटोलेंचं वक्तव्य। शिंदेंनी पत्रकार परिषद घेतल्यानं अनेकांचे संभ्रम दूर झाले। देवेंद्र फडणवीसांची माध्यमांना प्रतिक्रिया। पक्षश्रेष्ठींसोबत बसून निर्णय घेणार असल्याची ही माहिती। विरोधक शिंदेंच्या भूमिकेबद्दल टीका करत होते, मात्र शिंदेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केल्यानं विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफाच राहिल्या। बावनकुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांकडून वारंवार वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जात होत्या, त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळावा म्हणून शिंदेंची पत्रकार परिषद झाली। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शांतीत क्रांती करणं ही एकनाथ शिंदेंची खासियत। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमुळेच आम्हाला यश मिळालंय। मुख्यमंत्री पद हे वरिष्ठ पातळीवरच ठरवलं जाईल, मात्र महायुतीचाच मुख्यमंत्री असणार याचा आम्हाला आनंद, आदिती तटकरेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दावेदारी बरोबर आहे, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना, मात्र भाजपला मुख्यमंत्री पद मिळणं नैसर्गिक वाटतं। मुख्यमंत्री पदावरून सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शिंदेंनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे महायुतीत कोणतीही धुसफूस नाही हे स्पष्ट। अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। 1 डिसेंबरपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता मिटकरींकडून व्यक्त। महायुतीत राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी। सूत्रांची माहिती। सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी, तर यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता। शिवसेना खासदारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीला महत्त्व। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं हे आमचं मत, मात्र भाजप वरिष्ठांनी शिंदेंना मुख्यमंत्री करायचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होताच त्यांच्या निवासस्थानी गर्दी। नागपुरात कार्यकर्त्यांनी फूल आणि बुके देऊन फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी केली गर्दी।
देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, बॅनरवर फडणवीसांचा महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असा उल्लेख। अजित पवारांना पहिल्या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री करा, राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी। आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत केला दुग्धाभिषेक। अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कष्ट घेतल्यानं निवडणुकीत विजय मिळाला, त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतल्याची शिवसेना खासदार नरेश म्हस्केंची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील मनसे कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार, तर पराभूत झालेल्या पुण्यातील उमेदवारांसोबतही राज ठाकरेंची बैठक। आगामी निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वबळावर लढल्या पाहिजेत, मवियासोबत निवडणूक नको, ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांचा स्वबळाचा सूर। निवडणूक कशी लढवायची हा ज्या त्या पक्षाचा निर्णय असतो, प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर पटोलेंची प्रतिक्रिया। स्वबळावर लढण्याबाबत ठाकरेंची भूमिका कदाचित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत, मुंबई महापालिकेबाबत असेल, आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। ठाकरे गट मुंबई जिंकत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर मुनगंटीवारांची टीका। 2017 मध्ये शक्य नव्हतं, पण आता महापौर भाजपचाच होणार, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर, काँग्रेसनं प्रचारात पूर्णपणे सहकार्य न केल्याचा ठाकरे गटाचा आरोप, स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचाही सूर। मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी काँग्रेस राज्यभर सह्यांची मोहीम राबवणार, हे अर्ज सरन्यायाधीश निवडणूक आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे पाठवणार असल्याची पटोलेंची माहिती। लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला 74 लाख मतदान वाढलं, त्यामुळे ईव्हीएम मध्ये गडबड असण्याची शक्यता, रोहित पवारांचा आरोप। कॅमेऱ्याच्या निगराणीत ईव्हीएमच्या तपासणीची रोहित पवारांची मागणी। पराभव झाला की तो ईव्हीएमच्या माथी मारायचा, विरोधकांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। विरोधकांचे ईव्हीएमवरती आरोप अयोग्य असल्याची ही प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे, रोहित पवार निवडून आले तेव्हा पवारांनी ईव्हीएम विरोधात भूमिका का मांडली नाही, सुधीर मुनगंटीवारांचा सवाल। काहीतरी कल्पनेपलीकडचंच घडलंय, जनता आमच्या सोबत राहील आणि लवकरच विरोधकांचा भांडाफोड होईल, बाळासाहेब थोरात यांची ईव्हीएम प्रकरणी प्रतिक्रिया। विधानसभेचा निकाल सेट होता, ईव्हीएम शिवाय हा निकाल अशक्य, मनसेच्या अविनाश जाधवांची टीका। अमेरिकेत बॅलेट पेपरवर मतदान होतं, तर इथे ईव्हीएम कशाला, जाधवांचा सवाल। न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांचा, मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे, मनसेच्या अविनाश जाधव यांचा विधानसभा निकालावरून भाजपला सवाल। मुंबईत ठाकरे गटाला वोट जिहादमुळे 10 जागा मिळाल्या, माहीम आणि वर्सोव्यात मुस्लिमांनी ठाकरेंना मतदान केलं, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा। ईव्हीएमच्या विरोधात सांगलीच्या विटा शहरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन, ईव्हीएम हटावचे नारे देत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नेता निवड आणि इतर नेमणुका मल्लिकार्जुन खरगे करणार, अशा प्रकाराचा काँग्रेसच्या बैठकीत प्रस्ताव। बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे असं सर्वांचं मत, आमदार अमीन पटेल यांची माहिती। पक्षविरोधी काम केल्यामुळे भाजपचे विधान परिषदेचे आमदार
रणजितसिंग मोहिते पाटील यांना बडतर्फ करा, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांची पक्षाकडे लेखी मागणी. मिटकरींच्या एक्सपोजवर पार्थ पवार संतापले. मिटकरींनी मीडियाला बाईट देऊ नये, पार्थ पवारांचा मिटकरींना इशारा. तुम्ही पगारावरील शिपाई आहात असा टोला मिटकरींनी नरेश अरोरांना लगावला होता. आदिती तटकरे यांच्या बापाने केलेल्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं. आमदार महेंद्र थोरवेंची सुनील तटकरेंवर सडकून टीका. तटकरेंनी माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार दिल्याचा थोरवेंचा आरोप. फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर सुप्रिया सुळे, आमची महायुती मजबूत आहे. सरकार स्थापनेची काळजी करू नका. जनतेनं तुम्हाला का नाकारलं यावर चिंतन करा. रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला. विधानसभेतील विजयानंतर पहिल्यांदाच नांदेडमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकरांचं जंगी स्वागत. बँड पथकासह चिखलीकरांच्या विजयाची जंगी मिरवणूक. एकनाथ शिंदे यांची माघार नाही तर हा त्यांचा मनाचा मोठेपणा. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची शिंदेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मंत्रिमंडळानं 3 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सुमारे 7,927 कोटींचे हे प्रकल्प असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. वसई रोड रेल्वे टर्मिनसची मागणी केंद्र सरकारकडून मान्य. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या मागणीला यश. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील जळगाव, मनमाड आणि भुसावळ, खांडवा या प्रकल्पांचा समावेश. देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार. नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका योगिता आहे यांच्यासह कुटुंबियांवर हल्ला. गाडी हळू चालवण्यास सांगितलं म्हणून राग आल्यानं हा हल्ला. 6 ते 7 जणांकडून घरावरही दगडफेक, गुन्हा दाखल. मतदानाच्या 1 दिवस आधी विरारमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर. सुरेश चौधरींना झालेल्या मारहाणी प्रकरणी 4 आरोपींच्या सुटकेनंतर आता 51 जणांना पोलिसांची नोटीस. समीर वानखेडे यांच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. एनसीबीचे विभागीय संचालक असताना गैरकारभार केल्याचा वानखेडेंवर आरोप. तुर्तास वानखेडेंना अटकेपासून संरक्षण. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या जामिनासाठीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. या प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा. विरारच्या विवांता हॉटेलमध्ये परकीय नागरिकांना रूम भाड्याने देऊन त्याची माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. हॉटेल मालक आणि मॅनेजर विरोधात नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. बीड जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण. यावर ठोस कारवाई करा, अन्यथा तहसीलदारांना हे निकृष्ट धान्य भेट दिलं जाणार. आम आदमी पक्षाचा इशारा. रत्नागिरीतल्या सावर्डेमध्ये खैराच्या लाकडाचा अवैधरित्या साठा ठेवणाऱ्या 3 कंपन्यांवर नाशिक वन विभागाची कारवाई. 3ही कंपन्या सील केल्या. 80 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वर्षभरात डेंग्यूमुळे 26 जणांचा तर हिवतापाने 20 जणांचा मृत्यू. हिवताप डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिका हद्दीत. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या किमती वाढल्या. थंडीमुळे उत्पन्न घटल्यानं भाज्यांचे भाव वाढले. भाईंदर पूर्व येथील 7-11 शाळेजवळ अनियंत्रित झालेल्या क्रेननं रस्ता क्रॉस करणाऱ्या वृद्ध महिलेला चिरडलं. महिलेचा जागीच मृत्यू.
मुंबईमध्ये 25 वर्षीय महिला पायलटची आत्महत्या, महिलेच्या मित्राला पोलिसांकडून अटक, आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपी आदित्य पंडितवर आरोप। मुंबईच्या बोरिवलीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर पित्याकडूनच अत्याचार, मुलींच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। 2019 पासून हा प्रकार सुरू असल्याची मुलींच्या आईची पोलिसांना माहिती। भुसावळ शहरातील दिनेश टेंट हाऊसला भीषण आग, आगीत जवळपास 40 ते 50 लाखांचं नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात आग, 24 मजली अन्सारी हाइट्स या इमारतीतील एका घराला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। भाजप आमदार राहुल नार्वेकरांकडून डोंगरी परिसरातील आग लागलेल्या इमारतीची पाहणी, अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा नार्वेकर यांचा इशारा। वर्ध्याच्या आर्वी येथे विद्युत पारेषणच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट। माहीम समुद्र किनाऱ्यावर माशांचा सडा, काल रात्रीची घटना, इतका मोठ्या प्रमाणात मासे कसे आले याचं कारण अस्पष्ट। पंढरपुरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल आणि पोलीस प्रशासनाची कारवाई, चंद्रभागेच्या पात्रातून वाळू उपसा करताना 17 होड्या कटरने तोडून टाकल्या, तर एक ट्रॅक्टरही पोलिसांकडून जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।